राम राम. राम राम. ए धर रे. येऊन जा जरा. कशा पाहिजे केळीची खुटा? अहो पाहुणं लय मोठा कार्यक्रम असतोय. केळीचं खूट कापतात देवी मोर. जो कुणी जास्त खूट कापल त्याला गावच्या वतीनं मानाचं सोन्याचं कड आणि देवीच्या गुलालाचा धनी होतो तो. असं असं. पण ही कसली रीत? देवी मोर केळीची खुटा कापायची? आई काळूबाईनं त्या महिषासुराच्या सैन्याचं पाय कापलं होतं. तेव्हापासूनच तर ही रीत आहे. मग बघण्याजोगा दिसतो ह्यो खेळ. तर पर कुणाकडे आलायसा तुम्ही? काय नाही, मी असंच आलो या. कळलं युवराज येणार आहे ते जत्रेला म्हणून बघायला आलो या. पर गाव कोणतं तुमचं? मी पुनाळ्याचा. पन्हाळ्याच्या पायथ्याला माझं गाव आहे. मी ज्योताजी केसरकर. बरं बरं. पाटील बघितलं का? अरे डोळ्याचं पारणं फिटावं अशी शोभा दिसते बघा. अरे युवराज नाचताय देवीच्या पालखी मोर. खरंच महाराजांच्या पोटी हिरा जन्माला आलाय बघा. ही सारी आई काळूबाईची कृपा. धन्य झाला जीव आणि धन्य झाला गाव. आपण दिलेला शब्द पाळलात. पाटील अहो आम्ही आमचं कर्तव्य बजावलं. या नारळ वाढवा म्हणजे केळीचं खुट कापाचा खेळ खेळायला पोरं मोकळे होतील. या चला. अंकुश खान, क्या खबर लाए हो? हुजूर संभा गांव में मौजूद है। वाह वाह, बहुत खूब। देखो कोई गलती नहीं चलेगी। हमने जितना कहा है बस उतना ही करना है। पर सरदार पूरा का पूरा कस्बा वहां मौजूद है। ये हम जानते हैं, हमारी तलवार नहीं जानती। एक तो संभा जिंदा रहेगा या अशरफ खान। विजय असो, विजय असो, विजय असो। तुम्ही पुढे या. कोण? म्या? होय तुम्हीच या. आम्हाला कशा पायी बोलवताय? मी तर छोटा माणूस आहे आणि मला हात बी नाही. या पुढे या. अरे मुगप्पा, अरे ये की ये. नाव काय म्हणाला? मुगप्पा दळवी. कोण झुंजात हात गमावला? प्रतापगडाच्या झुंजात हात गमावला. 10 गनिमगा आरात केलात म्या. शाबास. नका युवराज. खप्पा या. युवराज तुटलेल्या हाताची कदर केली. लय आनंद झाला बघा, लय आनंद झाला. द्या माझ्या हातात तलवार आणि बघा माझी आता कसं. उगाप्पा करायचं तेव्हा खूप केलं. स्वराज्यासाठी आपला हात अर्पण केला. आता आम्ही तुमचा हात. भले बहादर. युवराज शंभूराजांचा विजय असो, युवराज शंभूराजांचा विजय असो, युवराज शंभूराजांचा विजय असो, युवराज शंभूराजांचा विजय असो. तुम्ही आबाजी उरसळ ना? या. तुम्ही आबाजी उरसळच ना? होय होय. या. सा.
आज तुम्हाला फेटा बांधून आम्ही धन्य झालो. आम्ही काय सेवा केली आपली, या पलीकडे आम्ही काय केलं? सेवा. उरात चळ अर्थात उरात भाला मोडून सुद्धा त्याच द्वेषानं लढले आणि गनीम गारद केले, म्हणून साळुंखेंचे उरुसळ झाले. शंभूराजे, हा मानाचा फेटा बांधून आम्हा उल्साकरांचे पान फेडले. युवराज, करायचा का खेळ सुरू? केळीचे खुट कापायचा? करा सुरुवात. चला करा रे सुरुवात. आमासनी समजलं गोदावरी आली होती. हो दारात काय म्हणली? आणि ती वस्तू दिली का? हो दिली. काय होती वस्तू? मोती. 2 मोती होते. युवराजांच्या शिरपेचातील मोती निसटून गोदावरीच्या ओवाळणीच्या तबकात पडले. धारात्या, पण युवराजांना हे काहीच माहित नव्हतं. आणि काय वस्तू असल म्हणून तुम्ही किती काळजीत होता? मग आम्ही तुला विचारलं तर तूही घाबरवलंस आम्हाला. अव तुम्ही मोगम विचारलं असं का बाई? एका बाप्याची वस्तू कुणा बाई माणसाकडे असल तर तुम्ही युवराजांचं नाव कुठं घेतलं? युवराजांचं नाव घेतलं असतं तर हवं युवराजांकडं असं बाई माणसासनी वस्तू द्याया, भेटी द्याया आणि असलं चहाटाळपणा करा येळ हाय वय? आणि त्यांचा स्वभाव हाय वय तसा? खरंच ग धारात्या. अव निर्मळ आहेत मनाचं. आहेतच. आणि तुम्ही माझ्या लेकराबद्दल नाही तू विचार केला असा. धारात्या, चुकलंच ग आमचं. पण आम्हाला पण वाटलं काय असेल, आणि गोदावरी असं काही बोलली की आम्ही धास्तावलोच. अव ह्या मोत्यांचं काय घेऊन बसला असा? रत्न आहेत ते रत्न. आणि असं रत्न जे कानात घाला, नाकात घाला, अंगठीत घाला, येणीत घाला, देवाऱ्यात ठेवा नाही तर देवाच्या मुकुटात ठेवा. ते शोभाच वाढवणार बघा. खरंच. आणि ह्या मोहर तुमच्या महाला पावतो कुणी या न ग. काळजी घ्या. जी. येऊ म्या. लावा.
लावा 6 कुठं. अरे बाबा 6 कुठं? त्याला तर लय ताकद लावायला लागल. अरे पोरांनो, सांग भलं म्हणू का? थांबा. कोण रे? अरे इथं कोंडाची लेख. अरे तीच लाडी. कोणाची? तुझ्या लेकीचं इथं गडी माणसात काय काम आहे? हे बाजूला दिला. हे लाडे, देव कार्यात कशाला आलीस? जा निघित ना. देवाच्या दारात आले हाय, नाही जाणार. कशी जाणार नाही? ए कोंडाजी, हे तुझं लाड बघ लाड. कोंड्या, अरे हो हो, जरा सबुरीनं घे. समोर युवराज बसल्यात. हेच म्हणतोय मी, त्यांच्यासमोर कशाला तमाशा? राहाळातली माणसं आलेत ती. अरे त्यांच्यासमोर कशाला पूर्ण नाचवतोयस? काय रीतभात? युवराज, या लाडीला इथनं जायचा हुकूम द्या, नाहीतर यो खेळ बी बंद होईल आणि जत्रा बी आवर्ती घ्यावी लागल. आम्हाला सांगा, ही लाडी इथं का आली आहे? काय नाही युवराज, त्या कोंडाजीनी तिला मर्दानी खेळ शिकवले. ढाल तलवार, काठी लाठी, घोडा. वा, ही तर चांगली गोष्ट आहे. अहो, कशाची चांगली गोष्ट? पडद्यात राहायचं सोडून गडी माणसात येणं शोभत नाही आपल्याला. खानदानी लोक आपण. बरोबर आहे, बरोबर. का आलीस ताई? युवराज, मला केळ्याचं खुटं तोडून दाखवायचं आहे तुम्हाला. अलबत, तोडून दाखव. पर युवराज, हे देवीला रुजू होणार नाही. काय कारण? हो, बाई माणसानं हातात ढाल तलवार घेतलेली चालत नाही. पाटील, ही काळूबाई म्हणजे आदिमाया पार्वतीच रूप. तिला 8 हात आहेत, अष्टभुजा, आणि तिच्या प्रत्येक हातात शस्त्र आहे ना? आहेत खरं. कितीतरी उतल्या मातल्या राक्षसांना तिनं ठार मारलं. युवराज, माफी असावी, पण देवाचं देवाला शोभतं. आपण तर माणसं, माणसाने आपल्या आपल्या पायरीनं राहावं. कुठल्या पायरीच्या गोष्टी करता आहात? पायऱ्यांसहित खरं खणून नेली मोगलांनी, यवनांनी. तेव्हा कुठं गेला होता? उलट आमच्या माहितीप्रमाणे पुरुष हतबल झाले, पण मराठमोळी स्त्री झुंजली, अब्रुदार राहिली, कडे कपारी जिणं जगली. आणि पाटील, ती तशी जगली म्हणून आपण आज या देवीच्या जत्रेत गुलाल उधळतो आहोत. आमच्या आऊसाहेबांना आठवा. एकट्या कमरेला तलवार बांधून आमच्या 10 वर्षांच्या आबासाहेबांना घेऊन पुण्यात आल्या. तिथल्या पुंड पाळेगारांसोबत लढल्या, त्यांचा बंदोबस्त केला आणि त्यांना स्वराज्यात आणलं ना? वय वय, ओ आऊसाहेब म्हणजे आमचं दैवत. त्याचप्रमाणे उद्या ही लाडी सुद्धा आपलं दैवत बनू शकते पाटील. पण आजच आपण तिच्या हातातली तलवार काढून घेतली तर ते शक्य होईल, योग्य ठरेल. आऊसाहेबांनी असाच विचार केला असता की आपण बरे, आपला संसार बरा, भाकऱ्या थापूयात, कालवण करूयात, तर मिळाला असता तुम्हाला आम्हाला सुखाचा घास.
आऊसाहेबांनी आत्मसुखाला ठोकर मारली. आधी स्वतः हातात तलवार धरली, ती पेलली, मग आबासाहेबांच्या हातात दिली, मग रायरेश्वरावर रक्ताचा अभिषेक. म्हणून या गोष्टी सोडून द्या. आणि दुसरी गोष्ट, पराक्रम हाच दैवताला खरा नैवेद्य. लाडी तलवार खेळते, सगळ्या गावानं तिचं कौतुक केलं पाहिजे. युवराज, पटलं आम्हाच नाही. कारा होय, पटलं पटलं. लाडे चल घे आता पवित्रा. युवराज, सौराज्य हाच माझा देव, हाच माझा धर्म आणि हेच माझं जगणं. या ढाल तलवारीनं मी त्यांची पूजा करत असते, मला कळत असल्यापासून. शाबास लाडी. कोंडाजी, तुमची सुद्धा वाह. लेकीला अगदी वाघासारखं वाढवलं तुम्ही. युवराज, तुमचा आशीर्वाद राहू द्या. लाडीला आम्ही मानाचा शेला पागोट तर देऊच, पण आमच्या खासगीतून तिला सालाना 50 होन मिळण्याची व्यवस्था सुद्धा करू. ये लाडी, पुढे ये. युवराज शंभूराजांचा युवराज शंभूराजांचा. आपण आपल्या लेकींचा सन्मान करायला शिका. तो केला तरच स्वराज्याला बहर येईल. आणि पाटील, लाडीच्या या पराक्रमावरच देवीच्या या खेळाचं चांग भलं म्हणा. म्हणजे तिच्या पराक्रमाचंही कौतुक होईल आणि वर्षभरासाठी गावासमोर एक नवीन आदर्श उभा राहील. रुक जाओ. हाट. क्यों डर गए? मर्दाना हातांनी कापलेली केळीचे खुंट बघण्याची तमन्ना नाय? डरपोक. इस लड़की को, इस औरत को आपने इनाम का हकदार बना दिया. अब अशरफ खान आया है, अब खेलेंगे भी हम और जीतेंगे भी हम. केले का एक और खूंट लगा दो, मैं काटूंगा एक झटके से. लगाओ.